आपला माहिती अर्ज दिनांक 5/9/2023 उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास 15 वित्त आयोग अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावरून जुन्नर तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या खरेदी करण्यात आल्या असून त्याबाबतची माहिती संदर्भीय माहिती अधिकार अर्जानवे मागविले आहे। तथापि अशा प्रकारची खरेदी जिल्हा परिषद स्तरावरून झालेली नाही, तरी ह्या कार्यालयाकडे अशी माहिती उपलब्ध नाही। म्हणजे त्यांच्याकडे अशी कुठलीच माहिती नाही ह्या टाक्या आल्यात कुठून आणि काय हे त्यांना कोणालाच माहिती नाही, या कार्यालयात कुठलंच पत्रव्यवहार नाही। तर आपण तेच पाहतोय, जर टाक्या जर त्यांच्याकडून कुठून खरेदी झाली नाही, मग ह्या टाक्या आल्या कुठून? ह्या टाक्यांवरती नाव टाकलेले आहे आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब, विद्यमान सदस्य जिल्हा परिषद पुणे, 15 वित्त आयोग जिल्हा परिषद स्तर। मग ह्या जर टाक्या जर कुठून आल्याच याच्या जिल्हा परिषद खरेदी झालेच नाही, मग नक्की ह्या टाक्या आल्यात कुठून आणि हा काय गोलमाल आहे, हा आजपर्यंत काय उलगडलेला नाही आपल्याला। त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा विषय असा होता का आपल्याकडे महत्वाचा विषय असतो समाज कल्याण विभाग 20% जिल्हा परिषद निधी योजना मागासवर्गीय समाज प्रबोधन साहित्य संच पुरवणे, ही योजना आहे 19ची साहित्य पुरवणे, समाज प्रबोधन म्हणजे भजनाचं साहित्य पुरवायचं होतं। तर आता आपण जर पाहिलं, फक्त जर एकटी केवाडी जरी बघितली तर एकट्या केवाडीमध्ये साहित्य दिले दलित वस्ती समाज सुधारणा समाज मंदिर पहिलं बघा, एका गावासाठी फक्त केवाडीला भजनाचं साहित्य किती घेतलेलं आहे, त्याच्यात पहिलं। दुसरं आहे धोबीघाट समाज मंदिर, धोबीघाटामध्ये कुठलाही समाज मंदिर नाही, हा धोबीघाट खाली धरणाकडे आहे पाण्याजवळ, पण तिथे कुठलं समाज मंदिर नाही, पण त्याच्या नावावरती हे एक साहित्य घेतलं। त्याच्यानंतर निर्मळवाडी समाज मंदिर, त्याच्यानंतर लांडेवस्ती समाज मंदिर, त्याच्यानंतर वाकीवस्ती समाज मंदिर आणि त्याच्यानंतर आंबसेत समाज मंदिर। आता ही समाज मंदिरं कुठंच उपलब्ध नाही आहेत, पण तरी त्यांनी हा स्वतःच्या पदाचा वापर करून समाज कल्याण विभागातून हे योजना घेतलेल्या आहेत। त्यानंतर दुसरी एक योजना आणली होती त्यांनी, मागासवर्गीय वस्तीत बँजो साहित्य संच पुरवणे जिल्हा समाज कल्याण समिती बैठक, हा 18/9/2019 विषय आहे। त्याच्यामध्ये बघा केवाडीसाठी किती बँजोचं साहित्य घेतलेलं आहे। पहिलं घेतलं धोबीघाट समाज मंदिर, म्हणजे ज्या धोबीघाट हा धोबीघाटच नाही अस्तित्वात, म्हणजे घाट आहे पण समाज मंदिरच नाही आहे तिथं, तर तिथं बँजो साहित्य घेतलं, भजनाचं पण साहित्य तिथेच घेतलं। त्याच्यानंतर निर्मळवाडी समाज मंदिर, त्याच्यानंतर लांडेवाडी समाज मंदिर, वाकीवस्ती समाज मंदिर, आंबसेत समाज मंदिर, त्यानंतर इथं आहे दलित वस्ती समाज मंदिर, त्यानंतर जडर वस्ती समाज मंदिर, पांदर वस्ती समाज मंदिर, पांडव वस्ती समाज मंदिर, त्यानंतर आहे आंबेडकर वस्ती नगर समाज मंदिर आणि गावठाण समाज मंदिर। असे टोटली बँजो संच घेतले त्यांनी 11। ही समाज मंदिरच केवाडीत नाही आहेत, पण ह्या समाज मंदिर बोगस समाज मंदिरांच्या नावाखाली त्यांनी हे सगळं शासनाची योजना लुटलेल्या आहेत। तुम्हाला काय आहे नाही ते आहे, पण त्यांना तुम्ही विचारल्यानंतर कधी आलं आपल्या निदर्शनात? हे माझ्या निदर्शनात गेले 2 ते 3 वर्षापासून हे माझ्या निदर्शनात आलेले। आपण कुठं तक्रार केली घ्यायची? मी पंचायत समितीला पत्रव्यवहार केलेला, सगळीकडे पत्रव्यवहार केलेले आहेत, पण कुठलाच माझा आत्तापर्यंत हे झालेला नाही त्याच्यावरती। मी आता जे सीताबाई पुनाजी मोरे मी म्हटलं त्याच्यावरती मी तक्रार केली होती, पंचायत समितीला कळवलं होतं। त्याच्यानंतर मग पंचायत समितीनं कारवाई चालू केली होती। पंचायत समितीला मला एक पत्र पण आलं होतं त्याच्यावरती, तर त्या पत्रात असं म्हटलं होतं का विषय होता शासनाची फसवणूक करून योजना लाटल्याबाबत संदर्भ श्री पांडुरंग पोपट मुक्कामखेडी पोस्ट 54 तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचा दिनांक 6/6/2024 तक्रारी अर्ज या कार्यालयाचा अर्ज प्राप्त दिनांक 13/6/2024 संदर्भीय विषयानवे आपणास कळवण्यात येते की कृषी विभाग पंचायत समिती जुन्नर या कार्यालयाकडून आपण डीबीटी योजनेअंतर्गत सन 2018-19 मध्ये 7 HP विद्युत पंप व 2 HP इलेक्ट्रॉनिक्स कडबाकुटी ह्या योजनेचा लाभ देण्यात आला आहे। तसेच सन 2019-20 मध्ये 5 HP ऑइल इंजिन असा 3 अवजारांचा लाभ आपणास देण्यात आलेला आहे। तथापि सदर योजनेचा लाभ घेताना आपण 7.5 HP विद्युत पंपाचे व घराच्या विद्युत वापराचे खोटे व बोगस विद्युत देयक सादर केले।
उपरोक्त अर्जदार यांनी ह्या कार्यालयास लेखी पुराव्यासह कळविण्यात आहे. तरी ह्या नोटीस अन्वये आपणास कळविण्यात येते की सदर नोटीस मिळाल्यापासून 5 दिवसात वरील प्रमाणे विद्युत देयक चालू महिन्याचे मूळ विद्युत देयक सादर करावे. मुदतीत विद्युत देयक ह्या कार्यालयास सादर न केल्यास या कार्यालयाकडून आपल्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. पण असं कुठलीही कारवाई केलेली नाही आहे पंचायत समितीने. त्यांनी मला हे पत्र पाठवलं होतं का आम्ही त्यांना कारवाईचा आदेश दिलेला आहे. पुन्हा मी तेव्हा पंचायत समिती ऑफिसला 1-2 वेळा गेलो होतो पण त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही आजपर्यंत. गेली की नाही तुम्हाला कसं माहिती? माहिती ना मला. मग त्याच्यावरती पुढं काहीच नाही. पण ते मला पत्रव्यवहार करायला पाहिजे होतं त्यांनी. पंचायत समितीने मला कळवायला लागत होतं का तुमच्या अर्जाची अशी कारवाई केलेली आहे. पुढं काय झालंय मला असं कुठलंही पत्रव्यवहार केलेलं नाही पंचायत समितीने. तर जे तुम्ही जे सांगितलं का शासकीय नोकरीला जे लोक आहेत किंवा घरातले लोक आहेत त्यांना लाभ दिला बरोबर. त्याच्या तक्रारीचा अर्जाचं हे काय दाखवलं? नाही मी त्यांना तक्रारी अर्ज अद्यापही कुठं केलेलं नाही. म्हणजे त्यांच्यावरती तक्रारी अर्ज केला नाही. आपण भविष्यात याच्यावरती सगळ्यांवरती आपण तक्रारी अर्ज करणार आहे. 3 वर्षापासून आपण तक्रार केली नाही. तक्रार केलीच नाही. म्हणजे गेले 1.5 ते 2 वर्षापासून आपण याच्यावर कुठली तक्रार केली नाही. आत्ताच का तुम्ही उघड करताय? निवडणुका आल्या म्हणून? नाही निवडणुका आल्या म्हणून नाही. तर काय झालं हे सगळं मी हे केलं होतं. याच्या अगोदर मी एकदा कोंडाजी बाबा डेअरीला पत्रकार परिषद घेतली. ज्यावेळेस मी हे सगळं ओपन केलं ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं का आता कुठंतरी काहीतरी होतंय आणि मग त्यांनी काय केलं मला चुकीच्या पद्धतीने माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करणे हा प्रकार केला आणि यापासून मला डायव्हर्ट केलं. पण तशी काय पैशाची मागणी देवराम लांडे केली? नाही पैसे मागायचा काही संबंधच येत नाही त्याचा माझा. पुन्हा कसं काय पोलिसांनी दाखल केलं? काय आता ते त्यांना माहिती. त्यांनी कुठला पिक्चर तयार केला तिथं कायदा हे केलं. त्यांनी वेगळ्या प्रकारचा एक ड्रामा तयार केला आणि मग त्यांनी ते खोटे गुन्हे दाखल केले होते. तुम्ही कोणत्या लोकप्रतिनिधीकडे किंवा बाकीच्या कोणा असेल मेन अधिकारी वगैरे त्यांच्याकडे गेला नाही? नाही गेलो होतो ना आम्ही. मी 2 ज्या वेळेस गुन्हे दाखल झाले खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये सुरुवातीला जे हे होते पाखरे सरांच्या नावाने एक गुन्हा दाखल केला होता माझ्यावरती. तर पाखरे सरांनी ज्यावेळेस गुन्हा दाखल केला तर त्या पाखरे सरांना आता माझं नंतर त्यांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं का मला माझी गुन्हा दाखल करायची कुठली इच्छा नव्हती. पण यांनी मला दम दिला होता का तू जर गुन्हा दाखल नाही केला तर तुझ्यावरती मी विनयभंगाची केस दाखल करीन. त्यामुळे मला तो यांनी गुन्हा दाखल करावा लागला तुझ्यावर. देवराम लांडेचा भ्रष्टाचार ओपन केल्याच्या नंतर तुमच्यावर किती गुन्हे दाखल झाले? देवराम लांडेचा भ्रष्टाचार ओपन केल्याच्या नंतर माझे 4 ते 5 गुन्हे दाखल झाले. या सर्व गुन्ह्याला देवराम लांडे कारणीभूत? हो सगळ्या गुन्ह्याला देवराम लांडे कारणीभूत आहेत. माझ्याकडे त्याचे पुरावे सगळ्याचे. त्यावेळी आमदार कोण होतं? त्यावेळेस आमदार अतुल शेठ होते. अतुल शेठ यांचे तुम्ही सहकार्य होता. तुमच्याकडे एका पक्षाची जबाबदारी होती. बरोबर. अतुल शेठ यांनी तुम्हाला मदत करता देवराम लांडेंना मदत केली? काय त्यांचं काय केलं त्यांचं माहित नाही मला. पण जे पाखरे सर होते अजून 2-4 व्यक्ती चांगले जबाबदार व्यक्ती होत्या. आम्ही आमदार साहेबांना पण भेटलो होतो. पाखरे सर स्वतः भेटले होते का साहेब मला याच्यातून बाहेर काढा. पण त्यावेळेस आमदार साहेबांनी काही मदत नाही केली याच्यात. देवराम लांडेंचं आमदारांनी ऐकलं? नाही सांगू शकत त्याचं काय झालं. त्यांच्यातला विषय असेल तो. गुन्हे आपल्यावर दाखल होतात बरोबर. कोणतरी राजकीय पाठिंब्याशिवाय काय दाखल होऊ शकत? 100% कुठले ना कुठलं कोणतरी असणारच. तुम्हाला अजून कळलं नाही कोण असेल? नाही आता कसं सगळ्यांचीच नावं घेणे बरोबर नाहीये. ते सगळ्यांचं त्याच्यानंतर आपण ह्या मधल्या काळामध्ये सगळ्यांचा शोध लावलेला आहे. त्यामुळे काही अडचण नाही. हे उघड का नाव का सांगत नाही? कोण कोण आहे याच्यामध्ये? काय होतं अडकवण्यासाठी कोणी प्रयत्न केले ते नाही आता याच्यामध्ये बरेच जण आहेत. पण त्या टप्प्याटप्प्याने ज्यावेळेस वेळ येईल तसं आपण काढणारचा विषय तो. आताची जी पत्रकार परिषद तुम्ही घेतली बरोबर 2 दिवसापूर्वी एका ठिकाणी देवराम लांडेंनी भाषण केलं. त्या भाषणामध्ये मलईवाल्याचा ड्रायव्हर म्हणून बंडू होते असं काहीतरी ते बोललेत काय त्याच्यामध्ये? बरोबर. त्याच्यासाठी म्हणून आपण हे सगळं बाहेर काढतो? नाही असं काय नाही साहेब. मला याचं हे सगळे मी टोटल पुरावे एक कागद काढत होतो. मला आता 2 दिवसापूर्वी पण एक कागद म्हणजे भेटायचं होतं ते राहिलं होतं माझ्याकडून येणे. माझं अजूनही पत्रव्यवहार चालू आहेत. मी त्या दिवशी पण याला नारंगाव आगारामध्ये एक माहिती अधिकार टाकून मी आता एवढ्यात घेतला. मागच्या आठवड्यात मला गोडेगाववरून माहिती पाहिजे होती ती पण मला 2 दिवसापूर्वी मिळालेली आहे. ज्यावेळेस माझ्याकडे कागद कंप्लीट झाली त्यावेळेसच मी हे पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला. हे मलईवाल्याचा सोकळ ड्रायव्हर असं तुमचा आरोप केला ते खरं का? नाही ड्रायव्हर म्हणण्यापेक्षा आम्ही मित्र आहोत आणि आम्ही मित्र असल्यामुळे नेहमी बरोबरच असतो. त्यामुळे काय ड्रायव्हरचा याचा काही संबंध येत नाही. जे तुमच्यावर गुन्हे दाखल झाले किंवा काय झालं त्यावेळी त्यांनी मदत नाही केली का तुम्ही मित्र म्हणून? नाही मित्र म्हणून मदत करण्यापेक्षा यांनी काय केले लागोपाठ गुन्हे दाखल केले. त्यामुळं बाकी काय कोणाला असं म्हणजे चान्सच भेटला नाही मदत करण्याचा. आणि काय मला काय कोणी मदत नाही केली. मी माझा ह्याच होतो एकटाच. बंडू उतळे थोडासा संख्या आहे
याचा वापर करून देवराम लांडेंवर निशाणा साधायचं काम होतंय का, असं तुम्हाला वाटतंय का? काय सनकीचा विषयच काय, जे वास्तव आहे तेच मांडतोय. बरं सनकी म्हणजे नेमका काय आहे? एखाद्याच्या पाठीमागं लागला का लागला नाही, कसं मागं लागायचं म्हणजे विनाकारण कोणी लागतं का कोणाच्या पाठीमागं? माझं एकच ध्येय आहे का जे आदिवासी भागात ज्या योजना गरिबांपर्यंत जायला पाहिजे त्या पोचत नाहीत, हे स्वतःचीच घरं भरतात. याच्यात काय सनकीपणाचा विषय? त्यांनी तर जे मी वास्तव मांडतोय, जे वास्तव आहे तेच मांडतोय. मी आता एकाच्या मागे लागलो म्हणजे असं काहीच नाही. मी मातीवाल्यांच्या मागे लागलो होतो, मी यांनी योजना लुटल्या त्याच्या मागे लागलो होतो. मला जिथं चुकीचं होतं त्याच्या मी मागच लागतो 100%. म्हणजे असं काही सनकीचा विषय नाही. त्यांचं तर म्हणणं आहे की त्यांनी समाजातील इतर घटकांना देखील योजना दिल्यात. मग तुम्ही असं कसं म्हणता? कुठं दिल्यात? आता तुम्ही जर पाहिलं तर इतर घटकांना ज्या योजना दिल्या त्या ताडपत्री दिलेली माझ्याकडे सगळ्याचं हे आहे, रेकॉर्ड आहे. ज्या छोट्या योजना आहेत त्या इतर लोकांच्या फक्त तोंडाला पान पुसणे हा प्रकार जो म्हणतो आपण, तोच आहे. म्हणजे लोक भुलवणे, बुलबुलैया हा प्रकार आहे. छोट्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि जे मोठमोठ्या योजना आहेत ह्या सगळ्या टोटल स्वतःच्या घरात घेतलेल्या आहेत. हा फक्त हे आहे. बाकी अजून भरपूर कागद येते, अजून भरपूर कागद समोर यायचे. तुम्ही जी लिस्ट वाचताय एखाद्या मोठ्या योजनेची, त्याच्यामध्ये देवराम लांडेच्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांना लाभ दिलाय, बरोबर. बाकीच्या लोकांची नाव नाहीत का नाहीत ना, कुठं नाव आहेत? लिस्ट मध्ये? फक्त एकच नाव आहे का? पहा ना तुम्ही, माझ्याकडे जे आहेत ना त्याच्यात तुम्ही जर पाहिले म्हणजे जे सर्व्हिसला आहेत, नोकर वर्ग आहे, जे जवळचे नातेवाईक आहे, म्हणजे ज्यांना लाभ देणे गरजेचंच नाही अशा लोकांनी लाभ घेतलेला. आणि हे मोठ्या योजना शो करता का? टोटल म्हणजे बऱ्याच याद्या आहेत, त्या एकच नाही. मी आता याच्यातून शॉर्ट आउट करून ह्या याद्या काढलेल्या आहेत बाकीच्या. अशी एखादी यादी दाखवा जेणेकरून ते त्यांचीच नाव आहेत सगळी. आता जर त्यांची जर म्हटलं ते एकच मिनिट. आता आपण हे जर पाहिले तर एकच व्यक्ती बाहेरचे, बाकी सगळे नातेवाईक आहेत. पाहू शकता. कसलं आहे ते योजना? ही सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे म्हणजे गिरगाई योजना आहे. एकच व्यक्ती बाहेरचं आहे, एकच व्यक्ती बाहेर आहे. बाकी टोटल नातेवाईक आहेत. अजून पान check करा ना. पाठीमागं पण काहीतरी दिसतंय. नाही, बाकीचे हे वेगळं आहे, वेगळं पीठगिरणीचे लाभार्थी ते. ही पीठगिरणी लाभार्थी ते. त्याच्यामध्ये देवराम लांडेचं नाव तेच नाही. कुठं असं म्हणणं आहे हो, मोठ्याला जे योजना आहेत मोठ्या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभ येणार सगळेच आहेत. आता गिरगाय द्यायची होती तर सगळे नातेवाईक त्याचेच आहेत. म्हणजे ज्यांना लाभ देता येत नाही असे लाभार्थी आहेत. म्हणजे दोन गोष्टी आहेत तुमच्या बोलण्यात असं लक्षात येत आहे का, ज्या मोठ्या योजना आहेत त्या मोठ्या योजना त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना दिल्यात आणि जे गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये आहेत बरोबर. अशा लोकांना त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना दिल्या. हो, मी ते त्याची आपण तक्रार का करत नाही? तक्रार काय झालं संदीप भाऊ, सगळ्यात महत्वाचा विषय असा झाला, ज्या वेळेस मी याच्यावरती तक्रार घेतली, ज्यावेळेस मी याच्यावरती पत्रव्यवहार चालू केला त्यावेळेसच माझ्यावरती लागोपाठ गुन्हे दाखल करण्यात आले. आता ह्या कायद्याच्या प्रक्रियेतून थोडं ह्या होतपर्यंत मला थोडा मध्ये कालावधी गेला, माझ्याकडे 1-1.5 वर्ष. त्यामुळे हे पुन्हा समोरच आणणार आहे आता. आणि हे देवराम सगळं लांडे यांचं तुम्ही आता हे जे वैयक्तिक लाभ लोकांना दिले घरातल्या असतील काय बरोबर असं तुम्ही काढताय, ही बाकीचे काही नेते आहेत बरोबर. त्यांनी पण तसंच काही जोल केल्या, अशा तक्रारी आरोप आहेत, त्याच्याबाबत तुम्ही नाही काढत? आता ह्या शासकीय योजना आहेत. आता दुसरं मला तर कोणी असा वरचा म्हणजे नेता पाटला नाही का, त्या वैयक्तिक लाभाची योजना त्यांनी वैयक्तिक स्वतःच्या कोणत्या कुटुंबाला दिलेल्या आहेत, स्वतःच्या नातेवाईकांना दिले. मला तर कोणी आजपर्यंत यादीमध्ये कुठं सापडलेलं नाही. कारण मी टोटल यादी माझ्याकडे जवळजवळ पंचायत समितीमध्ये जे याद्या आहेत त्याच्यापैकी 90% दप्तर मी माहिती अधिकारात माझ्याकडे घेतलेले आणि मी त्याची छाननी करतोय प्रत्येक वेळेस. मी सगळं टोटल लाभार्थी एक पाहतोय त्याच्यावर. दत्ता गावारी यांनी ते मोगरा काही लागवड मध्ये घोटाळा केला अशा अनेक लोकांनी तक्रारी केल्या होत्या. काही लोकांना लाभ पण मिळाला नाही किंवा ते घोटाळे तुम्ही काढत नाही. तो घोटाळा म्हणजे तो याच आहे, गोडेगावचा. अजून मी गोडेगाव प्रकल्प अजून फिरलोच नाहीये. माझी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हेच मी सध्याचं हे केलं होतं. मग त्यामुळे मी सुरुवातीलाच आता याच्यात पंचायत समिती पाहिजे होतं, नंतर म्हटलं याच्याकडे जाईल. गोडेगाव आहे, फॉरेस्ट विभाग आहे, भरपूर आहे तसं काढण्यासारखं भरपूर काय आहे. पण ते म्हणलं टप्प्याटप्प्याने काढायचं, असं चाललं होतं माझं. तुम्ही आता देवराम लांडेंचा घोटाळा काढलाय, बरोबर. काही दिवसांपूर्वी तुमचे वडील देवराम लांडे यांचा प्रचार करत होते, त्याची वाही करत होते. बरोबर. काय झालं होतं संदीप भाऊ, देवराम लांडेंनी ज्यावेळेस माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि खैरे खाटकाळे आमच्या पाहुण्यांची तस्करी होती केदारी म्हणून, तिथं माझे वडील गेले होते. तिथं हे माशे यांना भेटले. तिथं भेटल्यानंतर म्हटले, मामा काय झालं असं ते जाऊ द्या, ते केस मी मागं घेतो, पण आताच्या वेळेस आमदारकीच्या इलेक्शनला मला मदत करा.
म्हणजे असं आपल्या दाखवू नका बुवा का आपलं पटत नाही म्हणून. मग हे त्यांनी माझ्या वडिलांना तिथं सांगितलं. ते खैऱ्यामध्ये खैरे खटकाळ्यामध्ये केदारांची दसकरी होती, पाहुण्यांची असल्यामुळे हे सगळे तिथे होते. आणि मग वडिलांना त्यांनी हे सगळं काही सांगितलं. वडिलांना वाटलं चला जाऊ द्या, जर देवरामला एवढे गुन्हे झाले, जर आपल्या पोराला जर हे करत असेल, गुन्हे जर माघारी घेत असेल सगळे, तर मग आपण काय अडचण नाही याचा प्रचार करायला. आणि मग आमदारकीच्या इलेक्शनला म्हणजे आमदारकीचं इलेक्शन झालं का ते सगळे गुन्हे आपण पाठीमागे घेऊ. पण तसा कुठलाच प्रकार घडला नाही. म्हणजे तुम्हाला वाचवण्यासाठी बापाची माया म्हणून ते वडिलांना वाटलं बा जाऊ दे, आपला पोरगा गुंतलेला आहे, याच्यातून तो मोकळा होईल, असा विषय झाला होता तो. तुमची मागणी काय? माझी मागणी काहीच नाहीये. आता ह्या सगळ्यांवरती हे सगळ्या जनतेला कळलं पाहिजे का ह्या ज्या योजना आहेत हे सगळ्या भागाला कळलं, हे तालुक्याला कळलं पाहिजे का ह्या ज्या योजना आहेत वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या गोरगरिबांसाठी आलेल्या आहेत. पण ह्या सगळ्या यांची पदाचा वापर करून, सत्तेचा वापर करून हे वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, ह्या मोठ्या योजना असतील, हे सगळ्या यांनी घेतलेल्या आहेत, यांच्या कुटुंबात घेतलेल्या आहेत, नातेवाईकांनी घेतले, नातेवाईकांची घरं भरलेली आहेत. हेच मला मागणी काय? आता याच्यावरती कारवाई व्हावं हीच माझी मागणी आहे. जे जे लाभार्थी आहेत, जे चुकीचा लाभ घेतलेला आहे, यांच्यावरती कारवाई व्हावं. गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावरती. आणि ज्या अधिकाऱ्यांनी दिलेत, पंचायत समितीचे अधिकारी असतील, जिल्हा परिषद असतील, त्यांच्यावरती कारवाई व्हावं. निवडणुकीच्या काळात तुम्ही हा मुद्दा काढताय, निवडणूक डोळ्यासमोरूनच काही आहे का विषय? नाही, असं काही नाहीये. माझं जे हे चाललं होतं, माझी जी याची प्रोसिजर चालू होती, न्यायालयीन प्रोसिजर, ती माझी आता एवढ्यातच हे झालेली आहे. आणि ही कागद माझ्याकडे अशीच गेले 2 ते 3 वर्षापासून मी हे सगळे टोटली कागद हे केलेले आहेत, जमा केलेलं आहे. हे सगळं मी अजून काही हे करतोय. त्यामुळं काय असं काही निवडणुकीचा याचा काही संबंध नाही. किती लोकांनी तुम्हाला हे कागदपत्र काढण्यात किंवा हे करण्यात मदत केली? कोणीच नाही. हे वैयक्तिक माझं स्टेप बाय स्टेप मी स्वतःच कागद काढत होतो. मला काही याच्यात कोणाची मदत नाही, काय नाही. अर्ज दिला, माहिती भेटते, थोडा त्रास होतो त्याच्यात. जर आता तुम्हाला जर दुसरं जर पाहायचं झालं तर मी एक याचं मागवलं होतं. आता ते म्हणजे थोडं हे करूनच सांगतो तुम्हाला, थोडं विश्लेषण करून. मी केवाडी ग्रामपंचायतमध्ये पण मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला होता. त्यासाठी मी केवाडी ग्रामपंचायतला पण अर्ज टाकलेला का मला ग्रामपंचायतची माहिती मिळावी, म्हणजे काही हे आहे ते. तर मला केवाडी ग्रामपंचायतकडून एक लेटर आलं होतं. मी तुम्हाला एकच मिनिट ते वाचून दाखवतो. प्रति पांडुरंग पोपट उतळे, मुक्काम केळी, पोस्ट चावण, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. विषय माहिती अधिकार, अर्ज दिनांक 14/12/2023, म्हणजे 14/12 तुम्ही अर्ज टाकला होता तिथं रोजी. व अपील निकाल पत्र, म्हणजे आम्हाला त्यांनी ती माहिती दिली नाही कोणी, त्यांनी. मग मी अपिलात गेलो. मला अपील निकाल पत्र दिनांक 4/3/2024, म्हणजे अपिलातही मला त्यांनी माहिती ती दिली नाही. त्यानुसार माहितीचे अवलोकन करण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत म्हणजे त्यांनी मला एक पत्र पाठवलं ग्रामपंचायतना. मुद्दे वरील विषयाने आपणास कळवण्यात येते की आपण माहिती अधिकार दिनांक, अर्ज दिनांक 14/12/2023 व अपील सुनावणीमध्ये दिलेल्या निकालापत्रानुसार आपणास कळवण्यात येते की आपण ग्रामपंचायतकडे मागितलेली माहिती ही सर्व ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध असून ग्रामपंचायत ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे झेरॉक्ससाठी लागणारा खर्च ह्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे झेरॉक्स प्रत देणे ग्रामपंचायतीला शक्य नाही. म्हणजे जी मी माहिती मागवली होती, ग्रामपंचायत पैसेच नव्हते, पण माझी जर माहिती वेळेत दिली असती त्यांनी, मी अर्जाची, तर पैसे मला जर पत्रावर केला असता का एवढी रक्कम तुम्हाला भरणे आहे, एवढ्या प्रत आहेत, 2 रुपये प्रतिप्रमाणे मी ते पैसे भरू शकत होतो. पण त्यांनी मला तसं काही हे केलेलं नाही. पण त्यांनी मला वेगळ्या पद्धतीने थोडं घेतलं होतं. त्यामुळे सदरील माहिती ही आपणास पाहण्यासाठी व अवलोकन करण्यासाठी दिनांक 12/3/2024 वार मंगळवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता कार्यालयीन वेळेस ग्रामपंचायत कार्यालय केवाडी येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी सदरील माहिती पाहण्यासाठी व अवलोकन करण्यासाठी तुम्ही स्वतः समक्ष हजर राहावे. बघा त्यांनी कसं हे केलं होतं माझ्यावर. माहिती ही आपण स्वतःहून हजर राहून पाहावी लागेल. त्यासाठी कुठल्याही प्रतिनिधी आपणासोबत आणू नये. म्हणजे मला एकट्यालाच बोलवलं होतं. विशेष म्हणजे काय आहे का माहिती पाहायला येताना सोबत कोणाला आणायचं नाही, एकट्यानेच यायचं. बरोबर. माहिती पाहताना असताना माहितीचा फोटो काढता येणार नाही, म्हणजे त्याचा फोटो पण आपण काढायचा नाही किंवा रेकॉर्डिंग करता येणार नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कॅमेरा, मोबाईल ठेवता येणार नाही. तरी आपण माहिती पाहण्यास व अवलोकन करण्यासाठी वेळेवर उपस्थित राहावे, जेणेकरून मागितलेली माहिती लवकरात लवकर देता येईल. मग तुम्हाला जर मला माहिती द्यायची होती तर मला पत्र काढलं असतं. काय तुमच्या प्रति होते 100 असो, 200 असो, 300 प्रति असो, 3000 असो, 2 रुपये प्रमाणे मी पैसे भरले असते. पण यंदा ती माहिती द्यायची नव्हती. वेगळ्या पद्धतीनं मला पुन्हा फसवायचं होतं. म्हणून जवळ मोबाईलही आणायचा नाही, कोणी सोबत घेऊनही यायचं नाही.
म्हणजे अजून एखादा गुन्हा दाखल करता आला असता. तुम्ही गेलाच नाही कधी? गेलोच नाही मी. हा सगळा प्रकार आहे. तुमच्यावर किती गुन्हे टोटल दाखल झाले आणि का दाखल झाले, कुणी दाखल केले, जरा माहिती सांगा. कारण की तुमच्या पत्रकार परिषदेनंतर ते तुमच्या गुन्ह्याचा उल्लेख करणार आहे. नाही काय अडचण नाही गुन्ह्याचा उल्लेख केला तरी माझ्यावरती टोटली 5 गुन्हे दाखल झाले. एक पाखरे सर आश्रमशाळा आजनवळे त्यांनी केला होता. दुसरा तिथलीच व्यवस्थापन समिती. तर व्यवस्थापन समितीने का केला होता का बा जुने पत्रे, शाळेचे जुने पत्रे चोरले. म्हणजे 65 वर्षापूर्वीचा सिमेंटचा पत्रा, ज्या पत्र्याला हात लावला तरी पत्र्याचा तुकडा पडतो, तो पत्रा चोरले म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल यांनी करायला लावला. त्या शालेय व्यवस्थापनला तो युवराज लांडे म्हणून होता एक. तो युवराज लांडेला यांनी सांगून तो गुन्हा दाखल करायला, यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळं त्याला एक गुन्हा तो दाखल करायचा लावला. दुसरे इकडं मी त्यावेळेस माझ्या वकील मला हे टाकायचं होतं, जामीन टाकायचं होतं, त्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. पुण्यावर मी येत होतो. त्याने इकडे ते पांगरी माता तिकडं त्या साईडला एक त्याने त्याचं एक ओळखीचं पाहुणं होतं कोणतरी, त्यांना सांगून ठेवलं होतं, बंडू ते जर कुठं दिसला तर मला फोन करा. मग तिथं मग पाहिल्यानंतर मग त्यांनी मला तो एक त्या भागात होतो म्हणून माझ्या पाठीमागं गाड्या लागल्या, पोलिसांच्या गाड्या सांगितल्या आणि मग मला तो एक गुन्हा दाखल केला त्यांनी. म्हणजे असे ते तीन गुन्हे तिथं त्यांनी दाखल केले होते माझ्यावरती लागोपाठ. एक माती संदर्भात गुन्हा दाखल केला, माती संदर्भात गुन्हा दाखल केला आणि यांनी स्वतःच माती चालू केली देवराम लांडेंनी. म्हणजे मातीचा एक गुन्हा दाखल करायला लावला खंडणी मागितल्याचा आणि हे स्वतःच यांनी तिथे ते चालू केलं होतं. आणि एक त्यांनी स्वतः माझ्याकडे खंडणी मागितली म्हणून असं एक गुन्हा त्यांनी दाखल केला होता माझ्यावरती. पोलीस यंत्रणेने दबाव खातर तुमचा गुन्हे दाखल? हा ते सांगतात यांनी ते पोलीस डिपार्टमेंटला ते वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चरच बनवलं होतं, असं पिक्चर बनवून सांगितलं का बंडू उतरले मोठा गुंड आहे, बंडू उतरले मोठा अतिरेकी आहे. म्हणजे हे असं एक पिक्चर बनवलं होतं त्यांनी. पण आता हा सगळा प्रकार घडला होता त्यावेळेस. नाही एवढं आता तर एवढं पुष्कळ झालेलं आहे. बाकी उर्वरित पुढच्या याच्यात घेता येईल, काही अडचण नाही. कधी होणार ती पत्रकार परिषद? पुन्हा ज्यावेळेस माझ्याकडे अजून बाकी कागद माझे हे करतोय मी, शॉर्ट आउट मारतोय, माझे टोटल कागद शॉर्ट आउट झाले का मी पुन्हा तुम्हाला हे बोलवलंच. आज जसं सहकार्य केलं तसं मला पुन्हा सहकार्य करायला ही तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे. तांबे बारोच्या निवडणूक आता काही दिवसावर आलेली आहे, पुन्हा लोकांनी मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? मी तर म्हणेल नवीन चेहऱ्याला संधी द्यावा. आजपर्यंत यांनाच प्रत्येक वेळ